राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक दिल्लीचा दौरा केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांनाही सुरुवात झाली आहे। दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त होते। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला निर्णय येत्या 2 दिवसात होण्याचा अंदाज व्यक्त होतोय आणि दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीवरनं थेट नागपूरला गेल्याचं कळतंय। गणेश ठाकूर आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, काय नेमकं कारण, काय चर्चा आहेत मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या? नानादा, कारण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं नाहीये किंवा त्यांनी नागपूर दिल्ली पुन्हा नागपूर असा प्रवास केला का याबद्दलही कोणती माहिती मिळत नाही। पण सूत्रांकडून माहिती मिळते काल रात्री मुख्यमंत्री गेले होते आणि तिथं दिल्लीमध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की भाजप पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली आहे। कारण महाराष्ट्र समोर आता पुढचं मोठं आव्हान आहे ते विधानसभा निवडणुकीचं आणि भाजपचं जे लोकसभेचा परफॉर्मन्स आहे ते पाहता महाराष्ट्र हरियाणा असे महत्वाचे राज्य आहे, तिथं त्यांना पुन्हा सत्ता काबीज करायची आणि यासाठी स्ट्रॅटेजी आखली जाते। सर्वात पहिला पाऊल असणार आहे राज्य सरकार समोर, तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार, महामंडळांमध्ये नियुक्ती आणि काही पालकमंत्र्यांची अदलाबदली। कारण जे समीकरण बसवायचं आहे महानगर विधानसभा निवडणुकीसाठी ते समीकरण पाहता कशा नियुक्त्या करायच्या आहे, कशा मंत्र्यांना इंडक्ट करायचं आहे कॅबिनेटमध्ये, मंत्रिमंडळामध्ये आणि यासाठी कोण असेल, कोण कुठे फिट बसतं, कोणत्या भागामध्ये कसे आमदार यांना मंत्री करायचं आहे, या सगळ्या बाबींबद्दल निवडणुकी आधीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती आणि शक्यता अशी होती की लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब करून तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार करावा। पण अपेक्षेप्रमाणे निकाल आला नाही आणि त्यामुळे काही बदल करावे लागतात आणि यावरती चर्चा करायची आहे आणि ही चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री गेलेत का आणि आज शक्यता आहे की अजित पवार देखील या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची दिल्लीला जाणार आहेत आणि यामुळं पुढचे 2-3 दिवस महत्वाचे असणार आहेत आणि यासाठी या भेटीगाठी होतात असं बोललं जात आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा भंडारात कार्यक्रम आहे, तिथंही कळेल किंवा ते माध्यमांशी बोलण्याबद्दल काही माहिती देतीलही। पण ही भेट किंवा हा दौरा झालेला आहे आणि पुढचे 2 दिवस महाराष्ट्रामध्ये मोठे निर्णय राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या महामंडळासंदर्भातल्या घेऊ शकतात अशी चर्चा आहे। नानदा, धन्यवाद गणेश सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।